हे बघा मंडळी, आज इकडे बुधवार आहे, तर आता काय श्रावण चालू आहे म्हणल्यानंतर वेगवेगळे पदार्थ. आज आपल्याकडे समीक्षा बैंगन का भरता बनवते. समीक्षा, बैंगन का भरता बनवण्यासाठी काय काय म्हणजे घेतलं? सगळ्यांना माहिती असतं मोस्टली, पण तू सांग आपण काय घेतो? आपल्याकडे वाटलेला गोडा मसाला आहे. हां थोडंसं शेंगदाण्याचं तूप, हां, हळद, मीठ, तिखट बस. हळद, मीठ, तिखट. अच्छा, एवढंच ना? थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि नंतर ते एकजीव करून वांग्यांचे असे 4 भाग करायचे आणि त्यात भरायचं. अच्छा, चांगलं आहे. चांगलंच आहे. चांगलं आहे. आता तुझ्या पोराची तोंड वाटते. माझ्या पोरांची हे असं आहे समीक्षाला. बघा, एखादी गोष्ट काय ढकलायची असेल ना तर तुमच्या म्हणजे समजतं काय म्हणतात ना, स्त्री जातीचं काय पुरुष जातीशी काय भांडण आहे काय माहिती. एखाद्या मुलग्याने चांगली गोष्ट केली की माझा मुलगा, आणि वाईट काय म्हणजे एखाद्या काय कळ आणली तर तुमच्या मुलग्याने. समीक्षा मग अशी जे वांग्याचं भरीत बनवत होती ना, ते हे बघा, हे असं झालं मस्त. आता मसाला आहे. वांगं मला जास्त आवडत नाही, पण असं कधी कधी थोडंसं आवडतं. बाशी भाजी गेली तर मस्त मस्त. चला या. तर मंडळी, कसे आहात? शुभ संध्याकाळ. आज रात्रीचा व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे तुम्ही दिवसा बघितलं आपली समीक्षाने वांगीचं भाजी वगैरे बनवली, पण त्यानंतर थोडंसं काम आलं आणि मग झोपूनच गेलो. काम आलं आणि झोपूनच गेलो. नाही, थोडं झोपलो. नंतर काय ऑफिसचं काम होतं सगळं, त्यात राहून गेलं बोलायचं, गप्पा मारायचं. आणि असं बसलो होतं. आता बोललो चला आता थोडंसं बोलूया तुमच्याशी, इथं गुज करूया काहीतरी. तर मंडळी, एक विषय आहे तुमच्याशी खास बोलावं असं वाटतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आम्हाला शाळेत सांगितली होती. आम्ही कॅम्पला गेलो होतो पनवेलला, शांतीवनला कॅम्प आहे. म्हणजे तिथे आम्ही कुष्ठरोग्यांसाठी हे आहे, त्यांचा आश्रम आहे त्यांचा. तिथे आम्ही गेलो होतो. त्या आश्रममध्ये आम्हाला एक गोष्ट सांगितली. तुम्हाला ती गोष्ट कितपत पटते ते बघा तुम्ही. त्या गोष्टीमध्ये असं सांगितलं होतं, एका कंपनीमध्ये एक वॉचमन होता कामाला, आणि त्याचं काम होतं, त्याची रात्रपाळी असायची. रोज जायचं, त्या कंपनीची देखरेख करायची आणि सकाळी शिफ्ट संपून आपलं काम करून घरी यायचं. एक दिवशी तो सिक्युरिटी गार्ड होता, तो तिथे वॉचमन त्या कामावर झोप लागली आणि झोपेत त्याने एक स्वप्न बघितलं की त्याचा मालक दुसऱ्या दिवशी विमानाने परदेशी जाणार आहे, आणि विमानाने परदेशी जाणार आहे आणि त्या विमानाचा अपघात होतो म्हणून, आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू होतो. तर सकाळी तो उठतो, सकाळी त्याला जाग येते, तेव्हा तो त्यांचं काम संपवून डायरेक्ट घरी न जाता शेठच्या घरी जातो. आणि शेठच्या घरी जातो आणि शेठला सगळी झालेली हकीकत सांगतो. तर शेठ, आणि नेमकं तेवढं हा वार्ता करत असताना त्याला शेठला सांगतो की आज तुम्ही जाऊ नका विमानाने, आज त्या प्लेनचा ॲक्सिडेंट होणार आहे आणि तुम्ही आज काय जाऊ नका कामावर. तर तो म्हणतो का? तो म्हणतो असं होणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे, तुमचा जीव वाचावा, तुम्ही नका जाऊ. तर ठीक आहे. शेठच्या घरचे सगळे बोलतात नका जाऊ. त्या बोलण्यामध्ये ते विमान चुकतं आणि तो शेठ नाही जात. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या विमानाबद्दल बातमी येते की खरंच त्या विमानाने ॲक्सिडेंट झालं आहे. विमानाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि बरीचशी लोक मृत्युमुखी पडली. तर ठीक आहे. तो घरचे बोलतात अहो त्या वॉचमनचे उपकार माना, आभार माना, त्याला घरी बोलवा, सत्कार करा. तर दुसऱ्या दिवशी तो त्या वॉचमनला कंपनीत जातो, आपल्या कुटुंबाला कंपनीत घेऊन जातो. बोलतो चला आपण कंपनीतच सत्कार करूया. तर नाईट ड्युटीला गेलेला असतो आणि तो परत झोपलेला असतो त्याच्या ड्युटीवर. शेठ त्याला उठवतो, त्याचा सत्कार करतो, बाबा तू माझा जीव वाचवलास, तुझ्या स्वप्नामुळे माझा जीव वाचला, आता हे घे आणि पुन्हा तू उद्यापासून काही कामावर येऊ नकोस.
तर सगळे अवाक होतात, अरे बापरे, अरे ह्याच्या स्वप्नामुळे शेठजींचा जीव वाचला आणि सांगतात उद्यापासून कामावर येऊ नको. तर नाही, सगळेच बोलतात नाही नाही नाही, असं कसं चालेल, असं कसं चालेल. शेठजी शांतपणे बसतात आणि एका साईडला जाऊन बसतात त्यांच्या केबिनमध्ये. ते बोलतात नाही नाही नाही, तू सगळे लोक आंदोलन करायला बसतात. नाही नाही, असं कसं तुमचा जीव वाचला आणि त्याला तुम्ही काढताय कामावर ना, असं कसं. तर शेठजी येतात, सगळ्या कामगारांसमोर येतात आणि बोलतात, मंडळी ह्याने माझा जीव वाचवला, ह्यांच्या स्वप्नामुळे माझा जीव वाचला, हे खूप खरी गोष्ट आहे आणि मी त्यांचा त्याबद्दल खूप कृतज्ञ आहे. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. पण यांना मी माझ्या या कंपनीत फक्त देखरेख करण्यासाठी ठेवलं होतं. त्यांनी देखरेख करावी हा उद्देशाने त्यांना कामावर ठेवण्यात आलं होतं. जर समजा उद्या हे झोपले असताना कामावर, जर कंपनीचं काही मोठं नुकसान झालं असतं किंवा काही झालं असतं, चोरी झाली असती, काही आग लागली असती, काही झालं असतं, तर त्यामध्ये आपले सगळ्यांचे जीव धोक्यात आले असते. मी यांना इथे येऊन झोपून त्यांनी स्वप्न बघावं, माझा जीव वाचावं यासाठी नव्हतं ठेवलं. मी त्यांना इथे त्यांचं काम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावावं यासाठी ठेवलं होतं. माझा जीव वाचवला त्याबद्दल तर मी अत्यंत त्यांचे उपकार आहेच, पण त्यांना कोणतेही उपकार करण्यासाठी माझ्यावर इथं ठेवलं नव्हतं. त्यांना त्यांची ड्युटी, त्यांचं कर्तव्य पार पाडण्यासाठी इथं ठेवलं होतं. त्यांना जे काम त्यांना दिलं होतं त्यांनी ते प्रामाणिकपणे ते काम केलं नाही. त्यांनी ते प्रामाणिकपणे ते काम करायला हवं होतं. तर सगळ्यांना तुम्हाला मंडळी लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे. हल्लीचे जे नेते मंडळी आहेत ना, ते असंच करतात मंडळी. कुठेतरी कार्यक्रमांना स्पॉन्सरशिप देणं, कुठेतरी छत्र्या वाटप करणं, कुठे काही करणं, असे कार्यक्रम करत असतात आणि जनता खुश होत असते त्यांच्या ह्या कार्यक्रमावर. पण मूळ उद्देश हा बाजूलाच राहून जातो. ज्यासाठी त्यांना निवडून दिलेलं असतं तो उद्देश बाजूलाच ठेवलेला असतो. त्यांना निवडून अशासाठी दिलेलं असतं की आपलं रोजचं जीवन सुखकर होण्यासाठी. त्यांनी त्यांची संवैधानिक कामं व्यवस्थित करावी, रस्ते नीट करावे, मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी योजना आणाव्या, अशा असंख्य त्यांच्या संवैधानिक कामासाठी त्यांना छत्री वाटप, फणस वाटप अशी कामं नसतात दिलेली. त्यांनी आमच्यावर उपकार करायला त्यांना आम्ही निवडून दिलेलं नाही आहे. तर त्यांनी त्यांची कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावीत, जनतेला न्याय द्यावा यासाठी त्यांना त्यांच्या पदावर ठेवलेलं आहे. अर्थात ते जे सामाजिक उपक्रम राबवतात त्याबद्दल त्यांचं शतशः आभार आहेच, प्रश्नच नाही. गरिबांना मदत करणं, छत्र्या वाटप करणं, फणस वाटप करणं ह्या कामाबद्दल त्यांचं धन्यवादच आहे. पण त्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये ते त्यांचा मूळ उद्देश विसरून जातात की काय, असं आजकाल वाटतं. तर असं न करता त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करावं हीच एक इच्छा आहे, बाकी काय नाही. तर चला म्हणजे अशा छान अशा नोटवर आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.